हो कंदीला भाजी मागणीची भाजी म्हटलं आपलं जमन का म्हटलं उदारीचं ना ते घ्यायचं ना आपल्याला ती कुलबीची सायकल फायकल ते सगळं घ्यायचं ना म्हटलं हा धंदा लावायचा आहे ना जमन का म्हटलं पैसे उधार पाधार इथून आता लवकर छटकाले फुलतेले बा म्हटलं इथून चालले बा लवकर जरा असतं की तू हे उतार पातळवाले आली इथं माय पण सायकल घे न फुले 5,000 मध्ये घेऊन आला त्याला आता कमी मध्ये मागितलं असतं तर फुललं असतं पण तो जेवले म्हटलं तेवढे देऊन राहिला लेख आता तो कमी नाही केलं तेही नाही करून राहिला कमी त्या माय भिंत आता म्हणते उदाल आपण नाही देत बा उदाल आपल्याला माहित आहे धंदा काही फायद्याचा नाही आहे घाट्यात जाणारा आहे तो डुबणारा आहे त्याचाही कुठं बाबा देऊन माय पैसे हिशेब करून टाकू तर पचवून टाकू वापस नाही भेटत मला माहिती वापस भेटत नाही म्हणून मी देतही नाही काहीच नाही अरे म्हटलं येतो बा येतो मी घालून मला काम आहे घालून येतो हो थांब ना मी येतो म्हटलं मला काम आहे ना बाबा ढोराले चारा पाणी करायचं आहे ना काय देऊल्या आता विषय असा झाला की आता सध्या तर काही पैसे नाही रे बा तुला जर 15 दिवस अगोदर मागितले असते ना तर भेटले असते तुला आता मी नाही का जे काही पैसे झाले होते आपल्याला तुरीचे सोयाबीनचे की ते सगळे म्हटलं मी ना सेव्हिंगमध्ये टाकून दिले बँकेत टाकून दिला ते निघत नाही 1 वर्ष होईपर्यंत आता काय करा आता कुठून द्यावं तुले आपला पाठी तर काही हायत नाही बा आता एवढ्यात मोठी तंगी चालू आहे तुला तर माहित आहे तंगी दिसूनच लागली तर ना तुले तंगीच आहे ना काय घालता मोठी तंगी आहे काय घालता मीच घेत होतो ते सायकल काय तू जे घेऊन आला ना कुलपीचा ते मीच घेऊन आलो होतं पण ते एवढं माग ते आपल्याकडून घेणं नव्हतं होऊन राहिलं म्हणून मी ना काही घेतलं नाही बायने तर असतेच बाव याच्यापाशी माझी आपणच लोकांच्या कामी पडतो आपल्या कोणी कामी पडत नाही रे बा आजपासून ठरवायचं आहे आपल्याला कोणी कोणाच्या कामी पडत नाही तर आपण कोणाच्या कामात पडायचं नाही चुल्यात गेलं तिकडं काय किती काय जवळचं असो किती काय कोणी असो का काही असो चुल्यात गेलं तिकडं काय तर चालले लवकर निघाले फुलटी इथं नाही तर अजून तो मागत हवंय द्या खोलून मागच लागून दावत हवंय आम्ही कुठं देत बसतो हो दिले की पैसे दुखतेच मला माहिती भेटत नाही म्हणून वापस पसतेच ते पैसे चाल मग घराकडे चालता का तर मी चाललो मला काम आहे हो चल मी येऊन राहिलो चल अरे वा काय कमी लोक आहे सहायचे जसे मी ना पैसे उतार मागितले तसे लेखायचे सहायचे घरची आठवण आली आतापर्यंत घरची आठवण नसून आली त्याला नाही तर दिवसभर रवटा येते इथं जशी मी ना पैसे उतार मागितले त्याला घरची आठवण आली बरं ठीक आहे आज माया पडतेचा टाईम आहे उद्या तुमचा टाईम पडन हो सांगेन ना मी सांगेन ना देवलाल म्हणते ना मले माया भिन कोणाची पडत्या टाईमला मदत नाही करत काय लोक असून ते असं बाबा बायने करतात घरचं काम आलं आणि हे आलं बरं ठीक आहे अरे बापा सर आता सर काय आलं रे बाबा कोणते अगो धंदे केले रे काय तुले म्हणतो का अगो धंदे सोडून दे लेका चापलूच्या काय नुसतं लेका अगो धंदे करत काय कांड केला तू ना काय केलं लेका मास्तर घरी येऊन राहिला माय शिंत आता काय केलं काय नाही तर काय बोलते सर मुले माय बिन कुचिनपणा तू करतं तो मात्र आम्हाला सुनावते इथं पहिलेच माणूस आपल्या टेन्शन मध्ये आहे इथं काय करावं काही सुचून नाही राहिले इथं लोक पैसे उधार देऊन नाही राहिले तुला काय अगो धंदे करून राहिला म्हणजे तुला काय समजते का नाही समजत रे आपला बाप पैशासाठी लंगलंग घुमून राहिला आणि आपण असे कांड काय करा काय नसते ते अगोज धंदे करा म्हटलं काही अक्कल आहे की नाही आता गेली तिकडे ते शेण खाले म्हटलं मा सरले बोलावून आणलं ते आपली अडचण आहे ना पैशाची तर आमचे सरने काय ते करून देते काही अडचण असली का काही असली तर ते जे काम भागून देते आमचे सर आम्हाला मागच म्हणे बाबा कोणाला कोणतंही काम पडलं मी शाळेत असो की नसो आपल्या घरी यायचं मला सांगायचं माहिती झालं जमेतोपर्यंत तर मी तुमची अडचण म्हणे काही नाही काही म्हणजे करून पार करतोच म्हणे सगळ्याचे कामं करत असते ते कोणते काम असो काही असो सगळ्याचे कामं करून देते आम्ही त्याच्या घरी गेलो त्याला सांगितली आपली अशी किस्सा आहे आम्हाला धंदा लावायचा आहे पैशाचं काम आहे तर ते म्हणे चाल म्हणून त्या घरी म्हणून त्याला आता घरी आणलं बरं झालं तुम्ही इथं भेटले ते सर आहे आता तुम्ही काय तर बोलून घ्या सांगा त्याला आपली परिस्थिती सत्य घटनेवर परिस्थिती सांगा आपली काय आहे काय नाही सांगा खरं जे आहे ते ह्यात काय जगनचे बाबा काय रे संख्या या जगनचे बाबा हो तर जगनचे बाबा आहे नाही राम सर राम म्हटलं राम हो जी हो राम तर म्हटलं हे तुमचं पोरगण हे 2-3 पोरं आले होते बा घराकडं मला काय ते सांगितलं ते ना तर म्हटलं खरी गोष्ट आहे का बाई हे तुम्हाला धंदा लावायचा आहे पैशाचं काम आहे तर म्हटलं कसं काय सांगा मला ते का पोट्टे म्हटलं असे खोटं नाटं बोलून राहिले म्हणून मी घरी आलो तर म्हटलं काय रे ते आई बाबा सोबतच बोलतो आणि काय विचारपूस करून घेतो काय म्हटलं सांगा आता काय करू राहिले तुम्ही काय नाही कसं काय ते सांगा ना मला हो सर पोरांनी सांगितलं ना ते खोटी गोष्ट नाही खरी आहे म्हटलं पोरांनी सांगितली ती गोष्ट मी का खोटं बोलणार राहिलो आम्हाला नाही का ते कुलबीचा धंदा लावायचा आहे तर ते एका जण आहे तो राजस्थानवाला तो चालला गाव सोडून त्याच्या पैसे आता कुलबीचं सगळं सामान आहे सायकल डब्बे ते कुलबीचं साशा घ्यायचं सगळंच आहे त्याच्या पैसे तर ते आता घेतो म्हटलं तर आता पण कागदा पैसे नाही आहे त्यानं भाव सांगितला 5,000 रुपये 5,000च्या खाली देत नाही म्हणे तो देत नाही म्हणे ना आपल्याला काही करून घ्यायचं आहे धंदा लावायचा आहे कसं आपल्या गावात कामं नाही ना कामं नाही का काही नाही कामं आहे तर जेले आहे त्यालाच आहे भलत्याला काम नाही आहे मला काम नाही
नाही भेटून राहिला पाहून राहिलो तर म्हणून म्हटलं का धंदा लावून घेतो. तर पैशाची कमी पडून राहिली. पैशानं कोणी घराकडलं का गावातलं कोणीच देऊन नाही राहिलं. हो एवढे बैमान लोक आहे. मी त्याच्या कामी पडलो पण मला कोणी देऊन नाही राहिलं. म्हणून आता सर अशी अडचण आली बा. हो पैशाची अडचण आली तर म्हटलं आता बा तुम्ही आले सर तुम्हाला पोरांनी सांगितलं अडचण काय तर मग पहा करा कसं आखरीत दिवस दिला. आज जर मी सायकल घेतली नाही तर उद्या तो राजस्थानवाला आहे ना कोणाला विकते भले म्हणे आजचे दिवस मी थांबतो म्हणे. तुम्ही जर उद्यापर्यंत घेतली नाही तर जो आला मी त्याला विकतो म्हणे. मी म्हटलं नाही का बा आजचे दिवस थांब. आज मी कुठून नाही कुठून म्हटलं मेळ लावतोच आणि घेतोच. तर सर म्हटलं बा तेवढी मदत करा. तुमचे पैसे लागेल तर म्हटलं एका हप्त्यात वापस देऊन देतो मी. हो फक्त एका हप्त्यात. हो 1-2 हप्ते लेटही झालं हा 2 महिने लेट झालं तर काही टेन्शन घेऊ नका. फक्त म्हटलं घराच्या चक्रा मारायला लावू नका. मा हेच म्हणणं आहे का बा तुमच्याकडून नसून होत ना लवकर देणं तर मला एखादा दिवस द्या का सर ह्या दिवशी देतो मी. ते तुम्ही 2 महिन्यात द्या ना मला दिवस. 2 महिन्याच्या नंतरचा दिवस द्या मला. पण बा फक्त उद्या देतो आणि परवा देतो नरवा देतो असं घुमू नका. असंतच सांगा असं घुमू नका. माय म्हणणं हे आहे मला येते मग कोण घुमवलं का. आपल्याला काय सत्य परिस्थिती सांगा. नसन तर नाही म्हणा असं तर हो म्हणा. असा आपला हो तर म्हटलं मग किती हजार रुपयाचं काम आहे तुम्हाला सांग. किती हजाराचं काम आहे. आता सर काम तर घरी बायको पाहिजे 1000 रुपये. आता म्हणजे आपल्याला 5000 रुपयाचं सामान म्हणून राहिलं. हो न बाकी म्हणजे अजून सामान आणायला लागेल ना. कुल्फीचा धंदा चालू करायला बनवा सामान. हो तर म्हटलं सर कसं 1000 रुपये घरी आता हा जगांच्या आईपाशी. तरी पण म्हटलं तुम्ही 5000 रुपये देऊन द्या. 1000 रुपये लागेल ना आम्हाला सामान किमान आणायला. 5000 म्हटलं तुम्ही पूर्ण 5 देऊन द्या. लागत नाही तुम्हाला व्याज लागत असेल तर व्याज सांगा मला व्याज देतो मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही पैशाचा अजिबात. मी म्हटलं ते पचवण्यातला माणूस नाही आहे पैसे पचवण्यावाला. तशातला आहे नाही मी. म्हटलं माणुसकीचा माणूस आहे. तुम्हाला जर असं वाटन तर म्हटलं बा कोणाला विचारून घ्या तुम्ही. कोणाला विचारून घ्या म्हटलं. हो मी काय म्हणूनच ना राहिलो राजू तुम्हाला. मी काय म्हटलं तुम्हाला काही म्हटलं का तुम्ही पचवणेवाल्या अशा तशा वापिस नाही देन. मी तसं म्हटलंच नाही. फक्त बा घुमो नका करा. मग बा आता या मग या ते नाही पडत आपल्याला. बाकी सगळं चालते ना. मी काय म्हणून ना राहिलो तुम्हाला. बरं म्हटलं 5000 रुपये देऊ नाही 5. हो लागन तर बा व्याज म्हटलं व्याज घ्या टेन्शन नाही नका घेऊ. मी तुम्हाला व्याज देतो. तुम्ही नसं नाही घेत ना तरी मी तुम्हाला व्याज देतो. हो नाही ते म्हटलं व्याजाची फ्याजाची ते हलकट गोष्ट करू नका माझ्यासोबत. आपण त्याच्यातला माणूस नाही म्हटलं खव माणूस नाही आपण. आपण कसं कोणाचे कामं पडली की त्याचे काम भागवणारा माणूस आहे आपण. काय घेऊन जाणार आहे वरतं काय घेऊन काय जाणार आहे. मग कोणी याचं काम असेल तर करून टाकायचं. काय उंडाला केलं तर सांगा मला. म्हणून आपण ते कामं करतो. बस आता मग काय तुम्हाला 5000 रुपये देतो. तुम्ही धंदा करा आणि चांगला धंदा करा. त्याच्यामध्ये चांगल्याचा मोठा काही ना काही करा. नाही तर बस इकडं कमवले का इकडे बस गमावले टाकली पोटामध्ये पेलन झोपलं कुठे असं करू नका. नाही सर त्याच्यातला माणूसच नाही ना आपण. ते पेतो तुम्ही पहिले. आता सगळं बंद केलं. सगळं ऑल टोटल विचारून घ्या लागेल. मग पोराला विचारून घ्या जगातले ते सगळं बंद केलं मी ना. हो सर माय बाबा आता पेत नाही सर आता बंद केलं दूध झाले बंद केली. हो लय दूध झाले. बरं घ्या मग पैसे घ्या लवकर. काय आता सामान ते सायकल घेऊन घ्या धंदा चालू करा लवकर. आणि हे तर आपल्या घराकडे कुल्फी चाराले मले. म्हटलं बाबू जगन हे जर म्हटलं कुल्फी घेऊन घराकडं. हो सर आणतो तुमच्यासाठी 2-3 कुल्फी आणतो मी. हो आम्हाला रे बाबू म्हटलं जगन आम्हाला भुलला का. नाही रे बा तुम्हाला घेतो ना आपण लगा धंदा चालू द्या का पहिलेच मागता का. बोनी घेऊन उद्या पहिले चालले ते तुम्ही नंतर मग तुम्हाला देईन. बरं चारजो पण त्या कामात पडलं म्हटलं बाबू. सरच्या घरी आलो तुला आयडिया दिली मग चारजो म्हटलं नाही तर पण बैमान होशील. नाही बे सगळा डबल भेटला. चालतो ना चालतो. घ्या मग पैसे घ्या आणि लवकर घेऊन घ्या ते सामान. कोणी घ्यायच्या पहिले घेऊन घ्या लवकर जा. ऊन तर अशी तपून राहिली सायाची जशी काही मरणाची. मला पण असं वाटते का एक तर पाण्यामध्ये झोपून राहा नाही तर तोंडामध्ये गोला कुल्फी नाही तर काही ना काही असावं. थांबणार रे तू फक्त 2 दिवस थांब. 2 दिवसांना आपल्या बाबाचा धंदा चालू होऊन राहिला कुल्फीचा. पाहिजे फक्त मग आपली मजाच मजा आहे म्हटलं. या कुल्फिया काय बापा पैसा म्हटलं मग मजाच मजा. फक्त 2-3 दिवस थांब तू. असं का कुल्फीचा धंदा लावून राहिला कधी बाबा कुल्फीचा. हो बापा मग कुल्फीचा धंदा सायकली पाहिली बाबानं. बघ त्याला घ्यायची देरी आहे. ते भावभाजी चालू आहे तर थोडा जास्त म्हणून राहिला म्हणते. माय बाबा जरासे कमी म्हणून राहिले. पुरवठत नाही ना तेवढं मागते सामान आहे नाही. पण तुला भाव सांगून राहिला म्हणते म्हणून जरासे बाबा विचार करू लागले. बस घेतेच 1-2 दिवसामध्ये घेते म्हणजे घेतेच. बाबा म्हणे ना मुले कुल्फीचा धंदा टाकू म्हणे आपण लावतोच म्हणे धंदा. घेतेच माय बाबा ते सगळं सामान कुल्फीचा धंदाही टाकते आता. हो मग तर मग मस्त मजाच आहे रे बा आपली आली. नाही मस्त कुल्फ्या गिल्व्या तारा जाशी ना मग. अबे काही विषय आहे का त्यासाठी काही विषय आहे का. अबे तू जेवढ्या मशीन तेवढ्या सामने तू आता फक्त एकदा आपल्या बाबाचा धंदा चालू दे. मग तर काही पाहतच काम नाही. चंगड्या बोले जगण्या बोले झू 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 झू. आता काय आणलं म्हणा रे बाबा येईना ले काय ना फोत्रा इथं काय तर ताल नमुरा चंगड्या बोले ना काय जगण्या बोले काय बाबा असं ते असं कायच्या काही ताल करत राहते बाबा हे. अरे संख्या म्हटलं काय रे काय चंगड्या बोले ना काय झंगड्या बोले काय म्हटलं काय तालदंगुरा कुठे चालली तुम्ही. अरे बाबा आमचा जगन भाऊ म्हटलं कुल्फीचा धंदा लावलेला कुल्फीचा धंदा. म्हटलं सामान घ्यायला चाललो आता आम्ही ते कुल्फीची सायकल बायकल आमचे ना ते घ्यायला चाललो आता. उद्यापासून धंदा
अरे चापी तर हे कसं काय झालं? ते सायकल माय बाबा घेऊन राहिले होते. आम्ही हे कसं घेऊन राहिले? त्याला बाबा सांगायला होतं लवकर बाबा सांगायला जातो की चालले म्हणतो घ्यायला याच्या पहिले. तुम्ही जा म्हणतो आपल्याला आता म्हणतो कुलब्या धंदा माय बी हे कसं झालं तर मी येतो बाबा सांगतो पहिले बाबा सांगते चालले ते हे चालले तर कुलबी सायकल घ्यायला हे तर घेऊन माय बाबा काय घेऊन मग चला तुम्ही जातो येतो मी. म्हणजे हेच आहे का ते बाबा घेऊन राहिले होते आता जगन घ्यायला चालला. म्हणलं का तेच चालले तो तुम्ही चाललो मी. अजी बाबा ते म्हटलं ते कुलबी सायकल तुम्ही घ्यायला चालले होते ना. ते म्हटलं कुलबीचं सामान गिमान सगळं ते म्हटलं ते जगांचा बुटा गिटा ते पुट्टे पट्टे ते गेले म्हटलं घ्यायला गेले ते म्हटलं त्याच्या घरी. हा काय बोलून राहिला? त्याच्या माझे कुठे पैसे रे काहीच्या काही. अजी हो ना म्हटलं खरंच बोलू लागलो ना. खरंच गेले म्हटलं ते घ्याले आणले असं कुठून त्याने पैसे नाही केलं असं जमा मागले असं कुणाला उधार पाधार नाही घ्याले ते मी गेले म्हटलं ते घ्याले गेले ते मी खरं सांगून राहिलो. महाभिने एवढा मागाची सायकल घेऊन आला 6चा उधार पाधार घेऊन पैसे निघते का नाही तर काय 1500 मागितली 2.5 मध्ये मागितली मला दिली नाही. आणि लगाचा ह्या देवल्या 5000 मध्ये घेऊन आला बिना अखलीचा कांदा लगाचा 5000 मध्ये घेऊन आला पुरे न करे. आम्ही काहीच्या काही भात घेते थांबा मी जातो ना टांगा मारायला तिथं मंत्रा जागा घेते पाहतो ना थांब झुमरले फोन लावतो पहिले जातो. हॅलो हा शिवराम हा बोला म्हटलं का म्हणता? अरे झुमर ये बरं जरासा ये लवकर म्हटलं काम आहे तो 6चा सायकल घ्यायला गेले म्हणते तो माया देवला गेला म्हणते सायकल घ्यायला चालते टांगा मारायला जात आपल्याला लवकर म्हटलं. तो घेऊन आला घेऊन यार मला काय म्हणता टाका मारते काय मग. अरे म्हटलं शिवलाल भाऊ घेऊन आला तर घेऊन यार जाऊ द्या तिकडे चुल्या ते पुरते तरी का 5000 मध्ये जाऊ द्या तिकडे घेऊन दिले म्हणता जाऊ द्या घेऊन द्या उरार पडून त्याच्यावाल्या मग माहित पडते कसा घेणार आहे 5000 काय माग घेऊन आला तो काय समजेल होऊचे जाऊ द्या म्हटलं जाऊ द्या घेऊन दिले. अरे नाही ना म्हटलं त्याला घेऊ द्यायचे म्हटलं ये लवकर कॉल नको करू अगं शर्मा नको करू त्याला घेऊ द्यायच्या ना मला घ्यायचे आहे ना पण 5000 लय होऊन राहिले मी कमी मध्ये मागतो याला कधी टांगा मारू ये काही ना काही करू लावू तिथं बजेट काय होते तो. अच्छा बाबी काल नसले अगो धंदे करते तर काय म्हणतो शिवलाल भाऊ घेऊन राहिला बिचारा घेऊन जाऊ का तिथं अगो मध्ये आता कुजर काळ्या करते काय करते तर तू येतं का नाही सांग लवकर येऊन राहिला का नाही येऊन राहिला तर हा वाट पाले काय लावू नको नसला भाव काय खाऊ नको लेका काय कामात पडतो आम्ही एका झटक्यात तुले का जाऊ द्या खुराला तू येतं का नाही सांग हव्या नाही. हो येऊ राहिलो म्हटलं शिवलाल येऊ लागलो माझा आलो 5 मिनिटात लवकर ये वाट पाल नको लावू आता हा म्हणतो. झालं वाटते तुझं कुचिनपणा करणं सुरू नाही सायकलतून घ्यायचीच आणि तिथं कुचिनपणा करून राहिला रे म्हटलं थांबणार राजा जरा आम्ही धंदा चालू केल्यावर हे पुटतो काय करते काय म्हणतो याचा काही ताल नाही लागत कसंच काय करावं काही समजत नाही याचं आलं हे बाबू म्हटलं आताच घेऊन राहिलो थांबणं म्हटलं काही कडशिंगाला तोडताड करून डबल लाल शिंगा त्या सायकलला खर्च अगो नसले धंदे करत बस चाल उतर खाली उतर म्हटलं पडला का काही केला सायकल पडली ते डब्बा चपकला लावा अजून खर्च आम्ही घ्यायच्या पहिले दुखणं लावते चाल उतर म्हटलं खाली. मेरे को तो पहले ही पता था देवलाल वो तुम ही लेते करके क्योंकि आदमी के वो देखभाल भी समझ जाता कौन लेता कौन नहीं लेता. और वो शिवलाल सफेद कपड़े पहन के वो तो कुछ भी भाव में मांग रहा था. अरे वो नहीं क्या भैया वो मेरा ही भैया है 1 नंबर का जय तोड़िया है वो मेरे से जलता मैं कोई भी वस्तु लेने को गया फिर वो वहाँ पे टपक जाता वो मैं लेता करता वो मेरे को बोले मतलब उसका कैसा मेरे को लेने देता मंदा में वो टांगा घालता वो ऐसा आदमी वो मेरा भाई है लेकिन कुछ काम का नहीं 1 नंबर का जय तोड़िया है साला. अरे वाह क्या भाई है साला फिर किसी अपना भाई का अच्छा हो रहा तो उसको अच्छा नहीं दिखता नहीं काड़ा करता बीच में. अरे हो ना 1 नंबर का हरामखोर आदमी है वो उसके काम में मैं कितने बार गिरा लेकिन वो मेरे काम में नहीं गिरता कभी गिरता भी नहीं और कुछ भी नहीं वो नीरा मेरे को सिर्फ जलता मैं अभी आगे जा रहा ना कुछ भी काम पैसा कमा कुछ भी नीरा जलता है मेरे को. हो जान दो आदमी जलने को होना तभी आदमी आगे जाता नहीं तो आगे नहीं जाता जलने वाले होना आदमी के पीछे नहीं तो क्या जलने को होना लोग. हाँ वो तो होना ही बोलना नहीं तो फिर आगे कैसे जाएंगे तो हम लोग अभी जलने वाले अपने पीछे नहीं रहेंगे तो फिर आगे कैसे जाएंगे वो छोड़ो बोलना अभी क्या है अभी वो देने के क्या है अभी बता कितने देने कितने नहीं बताओ अभी जल्दी. तुम्हारे को पहले तो बताया मैंने देवलाल भाई लोगों को 5000 में बेच रहा था मैं तुम्हारे को 200 रुपये कम करा था 4800 रुपये दे दो और लेके जाओ साले को और 100 कम दे दो जान दो 100 कम दे दो और 4700 रुपये दे दो अभी लेके जाओ बोला लेके जाओ बिंदास लेके जाओ. हाँ जम गया बाबा और 100 रुपये कम कर डाली तुमने तो 1 नंबर जम गया अभी ये 100 रुपये मेरे सामान लाने के काम में आता नहीं तो क्या सिर्फ अभी मेरे को नहीं क्या थोड़ा बताना कुल्फी का वो माल मटेरियल कैसे बताना कितना किसमें डालना कितना किलो लाना कैसा बनाना कैसा नहीं एक बार मेरे को समझा देना मेरे घर पे आके बस ठीक है बाद में फिर तुम्हारा काम होगा तुम गाँव को चले जाओ फिर मैं आराम से मस्त धंधा करता सिर्फ मेरे को मस्त अच्छी वाली कुल्फी बनाना सिखा मेरे को टेस्टी बिल्कुल. हाँ वो सब बताता ना मैं कौन सा सामान लाना क्या लाना कैसे बनाना सब बताता मैं वो कल के दिन भी मैं हूँ आज ही तुम्हारे को समझा देता क्या है तो अभी साइकिल लेके जा मस्त पूजा पाती करो क्या है तो उसको धोधा करो मस्त पूजा पाती की फिर बाद में मेरे को बुलाने को मैं तुम्हारे को सब समझा देता कौन सा सामान लेना कैसे बनाना कैसे करना सब बताता मैं तुम्हारे को कुछ भी नहीं छुपाता सब बताता. ठीक है भैया फिर आता लेके जाता ये पैसे लो तुम्हारे चलो